दरम्यान राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे। राऊतांनी सुद्धा त्यावर प्रतिक्रिया दिली आणि आता अरविंद सावंतांची सुद्धा त्यावर प्रतिक्रिया आहे। अरविंद सावंत आणि संजय देशमुखांनी हा दावा फेटाळून लावलेला आहे। गुप्त बैठकीबाबतचा दावा सावंत आणि देशमुखांनी फेटाळून लावला। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। अशी एक गुप्त बैठक झाली होती असा दावा जो करण्यात आलेला आहे तो अरविंद सावंतांनी फेटाळून लावला आणि अगदी थोड्या वेळामध्ये खासदार अरविंद सावंत पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। राज्यात एकीकडे पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता। शिंदेंनी सगळ्यात मोठा डाव टाकल्याची सूत्रांची माहिती। दरेगावातनं शिंदे सक्रिय आहेत आणि तत्पूर्वी ठाण्यात एक बैठक झाली आणि 8 खासदारांची बैठक त्यांनी घेतलेली आहे। ठाकरेंचे हे 8 खासदार, त्यातले 6 खासदार तर प्रत्यक्ष उपस्थित होते आणि 2 खासदार ऑनलाईन व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित होते असं कळतंय। त्यामुळे दरेगावातनं शिंदे आता नवीन काय सक्रिय होऊन नवीन काय काय घडामोडी राजकारणात घडवून आणतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आता त्यावर ठाकरेंकडनं हा दावा फेटाळला जातोय। ठाकरेंच्या सेनेकडनं विविध प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तर रामराजे, राज्यात प्रचंड मोठ्या घडामोडी आता घडायला सुरुवात झाली आहे। पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवण्यात येते। नेमके काय अपडेट्स आहेत तुमच्याकडे? बिलकुल, खरं तर या संदर्भामध्येच आता अरविंद सावंत थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत आणि आपली भूमिका जी आहे ते स्पष्ट करणार आहेत। ज्या हवाल्यानं बातमी आली होती की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक झालेली आहे, तर आताच आपण एनडीटीव्हीनं खासदार नागेश आष्टीकर यांच्याशी सुद्धा संपर्क साधला, परंतु त्यांनी सुद्धा यामध्ये काही तथ्य नसल्याची अधिकृत माहिती आपल्याला दिलेली आहे। नागेश आष्टीकर यांचं म्हणणं आहे की मागील कित्येक दिवसापासून अधिवेशन संपल्यापासून भेटही झालेली नाहीये आणि त्याचबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं कोणती चर्चा सुद्धा झालेली नाहीये। त्यामुळे या बातम्यामध्ये, ऑपरेशन टायगरच्या बातम्यामध्ये अजिबात तथ्य नाहीये किंवा अशा प्रकारची कोणती ऑफर आपल्याला आली नसल्याचं सुद्धा नागेश आष्टीकर यांनी सांगितलेलं आहे। पक्षातील काही गोष्टीवरून खासदार नाराज असतील, परंतु अशा प्रकारचं पाऊल जे आहे ते अद्यापही कोणत्या खासदारांनी उचललेलं नाही आणि असा कोणताही विषय निघालेला नाहीये किंवा एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झालेला नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया नागेश आष्टीकर यांनी एनडीटीव्हीशी आता बोलताना दिलेली आहे। मात्र आता अरविंद सावंत यांची काय भूमिका आहे ते सुद्धा पाहावं लागणार आहे। निश्चितच रामराजे, धन्यवाद आपण दिल्या सविस्तर अपडेटसाठी। अरविंद सावंतांची पत्रकार परिषद अगदी काही क्षणात सुरू होते, आपण बघणार आहोत। दरम्यान आपण बघतोय की गुप्त बैठक झाल्याचा दावा सावंत आणि देशमुखांनी फेटाळला आणि लगेचच आता अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद ते घेत आहेत आणि आपली भूमिका ते आता स्पष्ट करणार आहेत, कारण मोठ्या प्रमाणात आता या राजकीय वर्तुळात चर्चा थोडा रागात पण आहे आणि कीव पण येते। आज सकाळी मला एकदम मोठा धक्का बसला। टाइम्स ऑफ इंडियाचं मला वाटतं मुंबई मिरर नावाचं एक टॅब्लॉइड म्हणतात त्याला, वर्तमानपत्र आहे। त्या वर्तमानपत्रामध्ये ज्यांचं मी नाव सहसा टाळतो पण ते मिंदे, त्यांच्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 खासदार जाणार, त्यात माझा पण फोटो। म्हणजे कालपर्यंत आमचे बाकीच्यांची नावं देत होते, आज माझाही नाही दिलाय। नशीब आहे आमचं की अनिल देसाईंना वगळले माझ्या। आणि या बातमीचा मी कडाडून निषेध करतो। पत्रकारिता एवढी विकली गेली याचा हे उदाहरण आहे। देशातील, निव्वळ महाराष्ट्रातील नाही, देशातील जनतेने आता लक्षात घ्यायला पाहिजे की खोट्या बातम्या कशा दिल्या जातात। म्हणजे अजून बातमी पूर्ण वाचली नाही, मला अनिल देसाईंनी ती बातमी पाठवली। मला आश्चर्य वाटलं की कुठेतरी बैठक झाली, त्या बैठकीला 6 जण हजर होते, बाकी 2 जण कुठे व्हिडिओ कॉलवर बोलले। माझं सगळे मोबाईल देतो तुम्हाला माझे। त्यात एका जरी ठिकाणी त्यांचा कोणाचा कॉल आला किंवा मी बोललो तर जी शिक्षा द्याल ती हजर घेईन मी। एक लक्षात ठेवा, मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे। आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे। उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळणा होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही। इतकी हिंमत करता म्हणजे मी, अरे तुमच्यासमोर उदाहरण तर आहे ना।
एका फोन कॉलवर उद्धवजींनी सांगितलं राजीनामा दे, मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हे जे समोर दिसते ना मूर्ती म्हणूया पाहिजे, दगडांच्या मूर्त्या केल्या ना किंवा मातीच्या घडवल्या, आईने जन्म दिला, ती मूर्ती वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ठाकरेंनी घडवलेली आहे, लक्षात ठेवा. आमदार केलं मोठ्या साहेबांनी, खासदार केलं उद्धव साहेबांनी. त्याची प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं आहे, लक्षात ठेवा. असले घाणेरडे संस्कार बाळासाहेबांचे विचार नाही बरं. गद्दारांच्या बाबतीत बाळासाहेबांचे विचार काय होते ते सांगा पहिल्यांदा. बाळासाहेबांचे विचार सांगा ना, गद्दारांच्या बाबतीत काय विचार होते. आज मला वाजेंचा फोन आला, आता ओमराजे निंबाळकरांचा फोन आला, संजय पाटीलांशी बोललो. ओमराजे निंबाळकर संतापले होते. वाजे म्हणाले मला विचारलं कुठल्या तरी पत्रकारांनी ऑफलाईन ऑनलाईन, म्हणजे ऑफलाईन पण नाही ऑनलाईन पण नाही, मी गेलोय नाही, पण मला कोणाचा फोनही नाही आला. इतक्या धादांत खोट्या बातम्या मुंबई मिरर सारख्या वर्तमानपत्रांनी छापल्यात. त्याच्यावर मी निश्चितपणे कोर्टानं कारवाई करणार, बदनामीचा खटला टाकणार त्यांच्यावर. आमच्या चारित्र्यावर शिंतोडे टाकण्याचा प्रकार आहे. यामागे कोण असावं? आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलेलो आहोत आणि मरेपर्यंत राहणार आहे. भगवा घेऊन आलो आणि भगवा घेऊन पांघरून जाणार आहोत. सर तुम्ही नव्हते आणि बाकीचे खासदार पण नव्हते का? कारण की क्लेम पुन्हा तुमचा प्रश्न विचार, हा चुकीचा प्रश्न आहे. मुळात प्रत्येक खासदार आपापल्या कामात आहे. कोण गेलं फोटो छापून द्या ना, मग छापा फोटो की हे उपस्थित होते म्हणून छापा ना, हिंमत असलं तर छापा. हे काय माहितीये का तुम्हाला? आमची आता 24 एप्रिलला कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं या विषयावर आहे. मग या अशा बातम्या सोडायच्या आणि कोर्टात दाखवायचं, बघा आता इकडे काही शिल्लक नाही, आम्हीच आहोत आता सगळे. यामागे कोण आहे पण? हे कोण असतात तुम्ही ओळखा ना, विकली जाणारी माणसं आणि विकत घेणारी माणसं. ते विकत कोण घेत आहे महाराष्ट्रात? कोण कोणाला 50 खोके एकदम ओके कोण म्हणालं होतं? कोणी दिले होते? कबूल केले ना जाहीर सभेत. त्या हिंगोलीच्या खासदार आमदाराने कबूल केलं. त्याच्या भाषणात बोलले ते मला किती अधिक पैसे देणार होते. बांगर काढा त्याची व्हिडिओ क्लिप, तुम्हीच दाखवलीये. हे विकली जाणारी अवलाद नाही बरं का. आणि कधी कधी आदरणीय उद्धवजी पण देतात आणि इतिहासातलं ते उदाहरण आहे कान्होजी जेदेंचं. अफजल खानाची स्वारी आल्यानंतर स्वतःच्या घरादारावर पाणी सोडलं त्यांनी. ती अवलाद इथे बसली आहे तुमच्या समोर, लक्षात ठेवा. जगू तर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आणि मरू तर त्या शिवसेनेबरोबर. सर त्यासाठी तुमच्यासोबत संपर्क साधतात अशी चर्चा आहे. तुमच्यासोबत कधी संपर्क? म्हणून मी म्हणाल ना, माझा डीपीआर तुम्ही काढा माहिती. अनेक वेळा सीडीआर सगळे घ्या, सगळे फोन घ्या, माझे नंबर घ्या, दाखवा मी कोणाशी बोललो, कोणी बाईशी बोललो. संपर्क साधला त्यांनी येण्याबाबत? हा, त्यांनी तुमच्यासोबत एकनाथ शिंदेच्या पक्षाकडनं कधीच संपर्क आयुष्यात कधी झाला नाही, हिंमत नाही केली. तुला आणखीन एक सांगतो, माझं खरं म्हणजे मला वाईट वाटतं हे स्वतःच सांगायचं. ते मुख्यमंत्री असताना किंवा नंतर आता उपमुख्यमंत्री, माझ्या मतदारसंघात दक्षिण मुंबईचा खासदार आहे. अनेक शासकीय कार्यक्रम त्या दक्षिण मुंबईत होतात आणि त्या शासकीय कार्यक्रमांमध्ये बऱ्याचदा प्रोटोकॉल म्हणून माझं नाव छापलं जातं किंवा मला बोलावलंही जातं असंही म्हणणार आहे. एकाही कार्यक्रमाला जिथे व्यासपीठावर ते आहेत त्या कार्यक्रमात माझी उपस्थिती दाखवा. हिंमत करत दाखवा, त्या कार्यक्रमात दाखवा. शासकीय कार्यक्रमात सुद्धा मी जात नाही. जिथं जिथं ते आहेत तिथं मी त्या कार्यक्रमाला जात नाही. त्या बातम्या कोण त्या बातम्या कोण पेरताय? मग आता ते तुम्ही बघा, तुम्ही शोध पत्रकार आहात, तुम्ही या बातम्या बघा. हे सांगितलं जातं मुंबईचे खासदार होता, मुंबईचे खासदार. एकाची तुम्ही बोला. प्रश्न यासाठी विचारतो, अनेक जण अशाच पद्धतीचा दावा करतात की आम्ही कुठं जाणार नाही, कधी जाणार नाही, पण नंतर ते मात्र गेलेले असतात. माझा प्रश्न पूर्ण होता. असं यापूर्वी अनेक वेळा झालेलं आहे, म्हणजे तुमच्याही समोर घडलेलं आहे. तुमच्या पक्षातले जुने होते तेव्हा जाणार नाही असं म्हटलं, पण 2 दिवसांना ते तिकडे गेले तर आम्हाला बघायला मिळालं. म्हणून अनेक आमदार असे आहेत की ती म्हणतात तुम्ही तसा दावा करता, तुम्ही लिहून देऊ शकता की मी परत कधीच लिहून देऊ शकतो. माझ्या स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, स्टॅम्प पेपरवर घ्या, कोऱ्या कागदावर घ्या, कोऱ्या कागदावर घ्या, येतो तुमच्या समोर लिहून. अँड्रे पॅड लिहून दे तुम्ही त्यांना.
जगेन तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आणि मरेन तर त्या पक्षासाठीच आणि त्या भगव्यासाठी. तर तुम्हाला लिहून दाखवायचं प्रेस कॉन्फरन्स लाईव्ह जाते तुम्हाला लिहून दाखवायचं आहे का? हा? प्रेस कॉन्फरन्स लाईव्ह जातीये तुम्हाला लिहून दाखवायचं. द्या ना मला कागद तुमच्या समोर आहे. अजय पेन आण. अरे वा, असं आजपर्यंत कोणाशी वागलात का रे तुम्ही? विकाऊ पत्रकारांच्या त्या तिचे कोणी विकाऊ आहेत ना ते पॅड दे ना. तर तुमचे अरेंजमेंट होत आहेत तेव्हापर्यंत हे सांगितलं जात होतं की या सगळ्यांची पार्श्वभूमी ते मुंबईत झालेली खासदारांची बैठक होती. तिथे कुठे ना कुठे नाराजी नाट्य दिसलेलं आणि तिथे काही नाराजगी होती. त्यानंतर अजून या बैठकीला एक पुश मिळालं, एक पोटेन्शियल मिळालं. तर आपण बघतोय ठाकरेंच्या सेनेचे खासदार अरविंद सावंत आता लेखी लिहून देत आहेत की मी उद्धव ठाकरेंची शिवसेना कधीही सोडणार नाही, कधीही शिंदेंच्या शिवसेनेत जाणार नाही. पत्रकारांनी मागणी केल्यानंतर आता लेखी लिहून देत आहेत. कारण पत्रकारांनी मागणी केली होती, पत्रकारांनी सांगितलं की अनेक असे सेनेचे आधी आमदार खासदार होते की ज्यांनी सांगितलं माध्यमांसमोर आणि नंतर 2 दिवसांनी ते शिंदेंच्या सेनेत दिसले. अशा पद्धतीच्या बातम्या येऊ लागल्यानंतर आता मी ठाकरे गटाशी प्रतारणा करणार नाही हे अरविंद सावंत लिहून देत आहेत, लेखी लिहून देत आहेत आणि ते थेट लाईव्ह आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय. सगळ्या पद्धतीच्या शक्यता दावे फेटाळून लावलेले आहेत. एनडीटीव्ही मराठीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय. मी ठाकरे गटाशी प्रतारणा करणार नाही हे ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंत लिहून देत आहेत. एकूणच त्यांनी जेव्हा पत्रकार परिषद सुरू केली तेव्हा प्रचंड आक्रमक अशी त्यांची देहबोली दिसली. प्रचंड राग आलेला होता, संतप्त झालेले होते आणि या सगळ्या चर्चा त्यांनी फेटाळून लावलेल्या आहेत, दावे फेटाळून लावलेले आहेत. मी माझे सगळे मोबाईल नंबर्स देतो, सगळ्यांचे सीडीआर काढा, तपासा आणि जर त्यात एकदाही शिंदेंशी किंवा त्यांच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात मी असल्याचं आढळलं तर तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य असेल, असं अरविंद सावंत यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान एनडीटीव्ही मराठीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय आणि त्यांनी म्हटलेलं आहे की ओमराजे निंबाळकर देखील संतापले आहेत. इतरही काही जणांशी माझं बोलणं झालं, सगळेजण संतापलेले आहेत. दरम्यान आपण आता दृश्यांमध्ये बघू शकतोय ही एक्सक्लुझिव्ह दृश्य. अरविंद सावंत यांनी हाती लेखी लिहून दिलेला आहे, मी उद्धव ठाकरेंशी, मी ठाकरे गटाशी, मी शिवसेनेशी प्रतारणा करणार नाही. आणि हा सगळ्या गुप्त बैठकीचा दावा अरविंद सावंतांनी फेटाळून लावलेला आहे. मी कोणाशीही बोललो नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सगळे खासदार असं लिहून देतील का? सर हे आमच्याबद्दल नाही, जनतेबद्दल आहे. जनतेला नेहमी बोललेलं नाही का जनतेला दिसत? तुम्ही आजवर असा प्रकार केलात का? हा माझ्या नाही, तुम्हाला कुठे अधिकार दिला तरी पण मी मुद्दाम करतोय, लक्षात ठेवा. हा तुमचा अधिकार नाही बरं. तुम्ही निष्ठावंत आहेत का? तुमच्या चॅनलशी लिहून द्या, मला देता का? बातम्या खरे देता असं लिहून देता तुम्ही? सांगा ना मला. मी प्रश्न विचारले, बातम्या कापणार नाही तुम्ही सांगा ना असं की आम्ही दिलेल्या बातम्या कापत नाही, आम्ही निष्ठावंत, जशीच्या तशी बातमी दाखवत असं दाखवा. कसं काढता तुम्ही? तेव्हा तुम्ही कोणाचे गुलाम असता? प्रतारणा होऊ नये म्हणून तुम्हाला हे सांगितलेलं आहे. गैर आहे सांगतो तुम्हाला, तुमचा तो अधिकार नाही. पण साऱ्या जनतेसमोर प्रश्न विचारला म्हणून मी ते टाळलं तर त्याचा अर्थ वेगळा काढाल म्हणून जनतेच्या मतांशी प्रतारणा होऊ नये म्हणून तुम्हाला असं बोलतो. असं सगळ्यांच्या बाबतीत व्हायला पाहिजे. भाजपात जेवढे लोक गेले ते सगळे 100% तसलेच आहेत ना. तुम्ही चांगले सगळ्या खासदारांना, सगळ्या पक्षांच्या खासदारांना हे प्रॉमिस करावं जनतेला की ते त्यांच्या जे प्रॉमिस केलेलं आहे ते फॉलो करणार. तुम्ही प्रॉमिस करा खऱ्या बातम्या, तुम्ही प्रॉमिस करा खऱ्या बातम्या देतो म्हणून. आम्ही बातम्या कट करत नाही, जशाच्या तशा दाखवतो. उडाडोळे दाखवा ना जरा, कशा कट करता मला माहित नाही म्हणून मी माझं रेकॉर्डिंग करतो. सर तर तुमचं अभिनंदन करायला पाहिजे की तुम्ही अशा पद्धतीने चांगली सुरुवात करताय. बाकीच्या खासदारांनी पण जनतेच्या मतांशी प्रतारणा करणार नाही असं लिहून दिलं पाहिजे. ज्यांच्यावरती असं होतंय तुम्हाला पण अशी प्रतारणा लिहून द्यावी लागेल चॅनलच्या पत्रकारांना. तुम्ही दिलेला प्रत्येक शब्द आम्ही दाखवू, त्याच्यामध्ये आम्ही एक मिनिट ते टाळायचं नाही. तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द आम्ही दाखवू,
त्यात आम्ही एडिट करणार नाही असं तुम्ही पण आम्हाला लिहून दिलं पाहिजे सगळ्यांना. त्याच्यापुढे मी तुमच्याकडनं पण लिहून घेणार नाही. एक दिलेली बातमी एडिट केली जाणार नाही. आपण बघतोय ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंत आता लेखी लिहून देत आहेत, मी ठाकरेंशी शिवसेनेशी प्रतारणा करणार नाही आणि प्रचंड संतप्त झाले होते. अरविंद सावंत सुनावणी आधी या मुद्दाम अफवा उठवल्या गेल्याचे त्यांनी म्हटलं. माझ्याशी संपर्क साधण्याची कोणीही हिम्मत केलेली नाही असं अरविंद सावंत म्हणालेले आहे. त्यामुळे गुप्त बैठकीच्या बातमीमध्ये तथ्य नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सोबतच आता ते स्वतः लेखी लिहून सुद्धा देत आहेत. दरम्यान गुप्त बैठकीच्या बातमीमध्ये तथ्य नाही असं आष्टीकर